नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुलाखतीकरिता व्हिडिओ लेक्चरची सीरीज सुरू केलेली आहे आणि त्या व्हिडिओ लेक्चरच्या संदर्भामध्ये आपण नव्यानं लागू करण्यात आलेल्या नवीन फौजदारी कायद्यांच्या संदर्भामध्ये हा दुसरा व्हिडिओ पाहतोय। या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नव्यानं लागू करण्यात आलेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 या कायद्याऐवजी 2024 पासून 1 जुलै 2024 पासून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 लागू करण्यात आला। मग जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेपेक्षा नव्यानं लागू करण्यात आलेला हा BNSS हा कायदा कसा वेगळा आहे, त्या वेगळेपणांच्या बद्दल इंटरव्ह्यूच्या मुलाखतीच्या अनुषंगाने आपण यामध्ये माहिती पाहणार आहोत। आता हा जो अधिनियम आहे नव्यानं लागू करण्यात आलेला, या अधिनियमावर आपल्याला प्रश्न काय विचारले जातात। यातला पहिला प्रश्न असतो की नवीन फौजदारी कायदे कोणते लागू करण्यात आलेले आहेत। हे नवीन फौजदारी कायदे लागू करण्याचा हेतू काय। ह्या नवीन फौजदारी कायद्यामध्ये नवीन कोणकोणत्या बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। आणि मग ज्यावेळी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर चांगलं देता त्याच वेळी नवीन प्रश्न विचारला जातो आणि जो नवीन प्रश्न येणार आहे तो प्रश्न अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही जे शब्दप्रयोग केलेले आहेत त्या शब्दप्रयोगांचा आधार घेऊनच पुढील प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। म्हणूनच मागच्या काही इंटरव्ह्यूमध्ये पहिले 2 प्रश्न फक्त विचारण्यात आले, नवीन कोणते कायदे लागू करण्यात आले, त्यात का बदल करण्यात आलं, आणि तिसरा एक प्रश्न होता नवीन काय समाविष्ट केलं। पण या प्रश्नांची उत्तरच या उमेदवारांच्याकडून समाधानकारक न दिली गेल्यामुळं त्यांना पुढील या कायद्यामध्ये नवीन कोणकोणत्या बाबी आहेत त्यावर सखोलपणे प्रश्न विचारलेच नाहीत। सर्वांचे प्रश्न बघितले तर आपल्याला हेच 3 प्रश्न दिसतील, यापेक्षा वेगळे प्रश्न दिसत नाहीत। जर का तुम्ही या प्रश्नांची उत्तरं चांगली दिली तर तुम्हाला या नवीन बदलाबाबत अगदी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील आणि तुमचा इंटरव्ह्यू अगदी अतिशय उत्तम होईल। तुमचं हे या कायद्यामधील नवीन बदलांच्या बद्दल या इंटरव्ह्यूच्या पॅनल सोबत तुमचं डिस्कशन जर चांगलं झालं तर तुम्हाला निश्चितपणे चांगले मार्क मिळतील। इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं जातं की हे कायदे का बदलण्यात आले, तर हे कायदे इंग्रजकालीन होते, वसाहतकालीन होते। ही जी 2 वाक्य वापरली जातात का, ही दोन्ही वाक्य ह्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या बाबतीमध्ये लागू होणार नाही। कारण CRPC ज्यालाच मराठीमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता असं म्हटलं जातं, हा 1973चा अधिनियम आहे। तो इंग्रजकालीन नाहीये, वसाहतकालीन नाहीये। त्यामुळं या प्रश्नाच्या बाबतीमध्ये ही तुमची दोन्ही वाक्य काय होतील, चुकीची होतील। मग जुन्या कायद्याऐवजी नवीन कायदा लागू करण्यात आला, त्याच्या पाठीमागं कारण असं होतं की जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे जी कार्यवाही करण्यामध्ये अडचणी होत होत्या त्या अडचणी आता सगळ्या दूर करण्यात आलेल्या आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या नवीन कायद्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करण्याची तरतूद नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे। याशिवाय गुन्ह्यांचा तपास व्यवस्थित करता यावा आणि ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अगदी लवकरात लवकर प्रक्रिया संपण्यात यावी या उद्देशानं या कायद्यामध्ये काही चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत। याशिवाय या कायद्यानुसार कन्व्हिक्शन रेट म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये म्हणजे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या मध्ये आरोपीच्या विरुद्ध गुन्हा साबित होण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत। या तरतुदी आपल्याला पाहिल्यानंतर लक्षात येईल की नवीन कायदा कसा उपयुक्त आहे। आता नवीन कायद्यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत त्या बदलांच्या मध्ये पहिला मुद्दा लक्षात घ्या की जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये 484 कलमांचा समावेश होता। नवीन कायद्यामध्ये की ज्याला आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असं म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये आता शॉर्टकटमध्ये BNSS असं म्हटलं जाईल, त्यामध्ये एकूण 39 प्रकरणं आणि 531 कलमांचा समावेश होतो आणि यामध्ये 2 अनुसूची आहेत। हा अधिनियम लागू होण्याची तारीख आपल्याला विचारली जाऊ शकते, तारीख आहे 1 जुलै 2024। हा संपूर्ण अधिनियम या तारखेपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली। आता या अधिनियमामध्ये वेगळेपणा असणाऱ्या तरतुदी आपल्याला मुलाखतीच्या दृष्टीने आपण समजून घेऊया।
भारतीय न्यायसंहितेच्या बाबतीमध्ये आपण सेक्शन्स पाहिले होते की कोणकोणते सेक्शन्स नव्यानं समाविष्ट करण्यात आले, कोणकोणते सेक्शन्स वगळण्यात आले, या पद्धतीनं आपण या भारतीय न्यायसंहितेचा आढावा घेतला होता. परंतु तसं या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या बाबतीत आपल्याला करता येणार नाही, कारण यामध्ये संपूर्ण सेक्शन बदलण्याऐवजी त्यातील जी पोटकलमं आहेत ती पोटकलमं बदलण्याचं किंवा नवीन तरतुदी ऍड करण्याचं काम या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेलं आहे. सर्वात महत्वाचा एक मुद्दा लक्षात ठेवायचा की या नवीन कायद्याप्रमाणे जुन्या कायद्यामध्ये असणारी जी महानगर न्याय दंडाधिकाऱ्यांची न्यायालय होती ती न्यायालयाची तरतूद या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेली नाही. तेवढी तरतूद मात्र पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे. मग या नवीन कायद्यामध्ये जुन्या कायद्यापेक्षा वेगळेपण काय आहे ते वेगळेपण आता आपण समजून घेऊया. पहिला मुद्दा तर लक्षात आला की महानगर न्याय दंडाधिकाऱ्यांची न्यायालयाची तरतूद आता नवीन कायद्यामध्ये केलेली नाही. पहिला मुद्दा बघूया की नवीन कायद्यामध्ये असणारे बदल कोणते. नवीन कायद्यामध्ये म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या कायद्यामध्ये जुन्या कायद्यापेक्षा वेगळं काय आहे असा ढोबळमानाने प्रश्न विचारला तर तुम्ही या 8 पैकी कोणतेही मुद्दे सांगू शकता. इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून सोपे वाटणारे मुद्दे या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ रकमेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. दुसरा मुद्दा सांगू शकता इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर कोणकोणत्या बाबी करता येतो तेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. दुसरा मुद्दा सांगता येईल झिरो एफ आय आर हा शब्दप्रयोग कायद्यामध्ये कुठेही केलेला नाही. झिरो एफ आय आरचा अर्थ काय की भारतातील कोणत्याही ठिकाणी घडलेला गुन्हा भारतातील कोणत्याही ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या गुन्ह्याची नोंद करता येईल. पूर्वी ही तरतूद होती का? हो, पूर्वी सुद्धा ही तरतूद होती. पूर्वी सुद्धा जुन्या कायद्यामध्ये सुद्धा ही तरतूद होती. आता फक्त स्पष्टपणे ही तरतूद देण्यात आलेली आहे. तिसरा आहे प्राथमिक चौकशी तरतूद करण्यात आलेली आहे की ज्या गुन्ह्यामध्ये 3 वर्ष ते 7 वर्ष कारावासाची शिक्षा आहे अशा अपराधांच्या बाबतीमध्ये त्या अपराधाचं गांभीर्य किंवा अपराध घडला की नाही याची पाहणी करण्याकरता प्राथमिक चौकशीची तरतूद करण्यात आलेली आहे. चौथा मुद्दा आहे की जो आरोपी फरारी असेल त्या फरारी आरोपीच्या गैरहजेरीमध्ये त्याच्या विरुद्धचा खटला चालवून निकाल देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. की जुन्या कायद्याप्रमाणे एखादा व्यक्ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्याच्या विरुद्धचा खटला त्याच्या एका आरोपी पुरता म्हणजे जितके आरोपी फरारी असतील त्या आरोपींच्या पुरता तो खटला स्थगित मानला जायचा. आता मात्र तसं नाहीये की फरारी आरोपी जरी तिथं खटल्याच्या वेळी गैरहजर असला त्याच्या गैरहजेरीमध्ये हा खटला चालवला जाईल आणि निकाल देता येईल. पाचवा मुद्दा की विशिष्ट प्रकरणामध्ये आरोपीला हातकडी घालण्याची तरतूद या कायद्यामध्ये केली आहे. आरोपीला अटक करून पोलीस स्टेशनला आणताना किंवा न्यायालयामध्ये नेताना किंवा न्यायालयातून परत आणताना हातकडी घालण्याचा अधिकार या नवीन कायद्याप्रमाणे पोलिसांना प्रदान करण्यात आलेला आहे. पोलीस कोठडीबाबत महत्वपूर्ण बदल केलेला आहे. त्यात लवचिकता आणलेली आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये आरोपीला अटक केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्येच पोलीस कोठडी द्यायची आणि एकदा का पोलीस कोठडीतून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवलं की पुन्हा त्याला पोलीस कोठडी दिली जात नसायची. आता त्यामध्ये लवचिकता आणलेली आहे, बदल केलेला आहे. दुसरं दयेचा अर्थ की ज्या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असेल अशा आरोपीचा मृत्यूदंडाची शिक्षा माफ करण्यासाठी किंवा त्यातून सूट मिळण्यासाठी दयेचा अर्ज करता येतो हे आरोपीला सांगितलं पाहिजे आणि त्याकरता राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्याकडे अर्ज करण्याबाबत या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. यांनी शेवटचा मुद्दा की गुन्हेगारीतून मिळवलेली मालमत्ता जप्त करण्याबाबत ह्या नवीन कायद्यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आणि याशिवाय एक ढोबळमानाने आणखीन एक सांगता येईल की या कायद्यामध्ये काही विशिष्ट बाबतीमध्ये वेळेची किंवा कालमर्यादा घालून देण्यात आलेली आहे. आता यापैकी तुम्हाला जे मुद्दे सोपे वाटतील ते मुद्दे तुम्ही मुलाखतीमध्ये सांगू शकता. सांगताना शक्यतो सोपे वाटणारे 4 मुद्दे सांगितले तर ते 4 मुद्दे सांगितल्यानंतर त्या 4 पैकी एखाद्या मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकेल किंवा मग त्या 4 मुद्द्यावर जर काही प्रश्न विचारला नसेल तर मग त्यांना आवश्यक वाटेल अशा अन्य कोणत्याही बदलाच्या बाबत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण नवीन कायद्यामध्ये वेगळेपण काय आहे असं विचारलं की आपण यातले सोपे वाटणारे 4 मुद्दे इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या समोर मांडले पाहिजे.
की जेणेकरून आपल्याला प्रश्नाचं उत्तरही देता आलं आणि त्यांनी जर का आता आपल्याला त्या आपण सांगितलेल्या गोष्टीवर प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता यावीत म्हणून यातले सोपे वाटणारे मुद्दे तुम्हाला सांगता येते. आता हे सगळे मुद्दे सविस्तर बघूया की जेणेकरून तुम्हाला यावर येणारे जे उपप्रश्न आहेत त्या उपप्रश्नांची उत्तरं तुम्हाला अचूकरित्या देता येतील. किंवा जर का तुम्हाला ह्या नवीन कायद्यामध्ये असणाऱ्या काही महत्वपूर्ण बदलांच्या बाबत थेट प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अटक. की एखाद्या व्यक्तीला वॉरंटाशिवाय अटक करण्याचा अधिकार पोलिसांना असतो. मग हा वॉरंटाशिवाय अटक करण्याचा अधिकार आहे त्या अधिकारामध्ये आता नव्याने एक भर टाकण्यात आली की जो व्यक्ती पोलिसांच्या कामामध्ये अडथळा आणतो किंवा जो व्यक्ती पोलिसांच्या कायदेशीर हवालेतून कोठडीतून पळून गेलेला आहे अशा व्यक्तीला वॉरंटाशिवाय अटक करण्याचा अधिकार ह्या नवीन कायद्याप्रमाणे पोलिसांना प्रदान करण्यात आलेला आहे. यापूर्वी ही तरतूद जुन्या कायद्यामध्ये समाविष्ट केलेली नव्हती. पोलीस आणि दंडाधिकारी जसं एखाद्या व्यक्तीला अटक करू शकतात तसं खाजगी व्यक्ती सुद्धा एखाद्या व्यक्तीला अटक करू शकतात. मग अटक कुणाला खाजगी व्यक्ती कुणाला अटक करू शकतात? त्या खाजगी व्यक्तीच्या समक्ष जर का एखाद्या व्यक्तीनं दखलपात्र आणि बिगर जामिनीचा अपराध केला तर त्या अपराध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार खाजगी व्यक्तींना असतो. मग यामध्ये एक बदल करण्यात आला की त्या खाजगी व्यक्तीवर बंधन टाकण्यात आलं की ताब्यात घेतलेल्या आरोपीला किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला त्या खाजगी व्यक्तीनं काय करायचंय 6 तासाच्या आतमध्ये जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये हजर करायचंय. हे नवीन बंधन टाकण्यात आलेलं आहे. तिसरा मुद्दा टाकण्यात आला पुढचा तो म्हणजे की 60 वर्षावरील व्यक्ती विकलांग व्यक्ती यांना 3 वर्षापेक्षा कमी कारावासाच्या शिक्षेच्या अपराधाकरता जर का अटक करायची असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यानं तो ग्रामीण जिल्ह्यामध्ये असेल तर त्या बाबतीमध्ये पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस आयुक्तालयाच्या बाबतीमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजेच एसीपी यांची परवानगी घेतल्याशिवाय अटक करता येणार नाही. हे अटकेकरता टाकण्यात आलेलं नवीन बंधन आहे. हे यामध्ये असणारा महत्वाचा मुद्दा. पुढे जाऊया एफआयआर. आता एफआयआर म्हणजेच प्रथम खबर. आता प्रथम खबर ही पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांची दिली जाते. मग तो दखलपात्र असो किंवा अदखलपात्र असो. जेव्हा जेव्हा पोलीस ठाण्याकडे अदखलपात्र गुन्ह्यांची फिर्याद तक्रार दिली जाते त्याबाबत प्रत्येक 15 दिवसाला त्या अदखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये दाखल करण्यात आलेल्या या एफआयआरचा अहवाल दर 15 दिवसांनी पोलिसांनी न्यायालयाकडे सादर करणं बंधनकारक आहे. आता या दखलपात्र गुन्ह्यांच्या बाबत तरतूद काय केली आहे की दखलपात्र गुन्ह्याची प्रथम खबर पोलीस स्टेशनला नोंदवण्याच्या बाबत पहिली तरतूद अशी आहे की ऑनलाईन पद्धतीनं आपण हा एफआयआर दाखल करू शकतो. पण त्यासाठी बंधन टाकण्यात आलेलं आहे की 3 दिवसाच्या आत त्या व्यक्तीनं पोलीस ठाण्यामध्ये समक्ष जाऊन त्या प्रथम खबरेवर सही करणं बंधनकारक आहे. त्याशिवाय गुन्ह्याची नोंद होणार नाही. दुसरा मुद्दा एफआयआरच्या बाबत तो म्हणजे झिरो एफआयआर. म्हणजे पोलीस स्टेशनच्या हद्दीचा विचार न करता भारतातील कोणत्याही ठिकाणी घडलेल्या अपराधाची नोंद कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये करता येईल. स्पष्टपणे त्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यालाच व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो झिरो एफआयआर असं म्हणतो. झिरो एफआयआर हा शब्दप्रयोग कायद्यामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही. हा झिरो एफआयआर काय म्हणतात त्याला क्रमांक 0 दिला जायचा अगोदर यापूर्वी म्हणून त्याला झिरो एफआयआर म्हटलं जायचं. आता नवीन तरतुदीप्रमाणे त्याला काय क्रमांक दिला जाईल त्याबाबत काय कारवाई केली जाईल याबाबत अजून कुठेही स्पष्टता नाहीये. पुढे हळूहळू याबाबत स्पष्टता येईल. कदाचित त्याला वेगळं नाव दिलं जाऊ शकतं. आणि ज्यावेळी अशा प्रकारचा पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या बाहेर घडलेला गुन्हा जेव्हा एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतो म्हणजे त्या विशिष्ट पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या बाहेर घडलेला गुन्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतो. दाखल झाल्यानंतर तो गुन्हा संबंधित पोलीस स्टेशनकडे पाठवला जातो आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फत त्या गुन्ह्याचा तपास होतो. दुसरी तरतूद केली आहे ती प्राथमिक चौकशीची की पोलीस ठाणे अंमलदाराला ही प्राथमिक चौकशी करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. आता प्राथमिक चौकशी करण्याचा अधिकार कोणाला आहे हा मुद्दा लक्षात घ्यायचा. पोलीस ठाणे अंमलदार हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. मुंबईमध्ये
पोलीस ठाणे अंमलदार हा किमान PSI दर्जाचा अधिकारी असतो. मुंबई सोडून अन्यत्र मात्र किमान पोलीस नाईक दर्जाचा अधिकारी हा पोलीस ठाणे अंमलदार म्हणून काम करतो. पोलीस शिपाई हा कधीही पोलीस ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य बजावत नाही. आणि मग यांना हा प्राथमिक चौकशीचा अधिकार दिलाय, पण बंधन टाकलंय की प्राथमिक चौकशी ही DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनं केली जाईल. म्हणजे ग्रामीण भागामध्ये DYSP आणि शहरी भागामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या परवानगीनं ही प्राथमिक चौकशी करता येईल. पण सर्वच गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये ही प्राथमिक चौकशी लागू होत नाही. कोणकोणत्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये? की ज्या गुन्ह्यांच्या मध्ये अपराधाकरता असणारी शिक्षा ही 3 वर्ष ते 7 वर्ष कारावास अशी आहे, अशा अपराधांच्या बाबतीमध्ये ही प्राथमिक चौकशीची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि ज्यावेळी एखादा पोलीस ठाणे अंमलदार हा DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनं अशी प्राथमिक चौकशी सुरू करतो, तेव्हा ती प्राथमिक चौकशी 14 दिवसाच्या आत पूर्ण झाली पाहिजे. मग या प्राथमिक चौकशीचा उद्देश काय? त्या गुन्ह्याचं गांभीर्य किंवा तो गुन्हा घडला आहे किंवा कसं याची खातरजमा करण्यासाठी ही प्राथमिक चौकशी करता येते. यातील दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे FIR जर का पोलिसांनी नोंदवून घेतला नाही तर पुढे काय करावं. अगोदरच्या कायद्यामध्ये असं सांगितलं होतं, जर का पोलिसांनी एखाद्या दखलपात्र प्रकरणामध्ये गुन्हा नोंद करून न घेतल्यास किंवा त्या खबरीची नोंद न केल्यास पोलीस अधीक्षकाकडं लिखित तक्रार करता येईल. आणि याही कायद्यामध्ये तीच तरतूद करण्यात आली. पण या कायद्यामध्ये आणखीन एक पुढे तरतूद करण्यात आली की जर का पोलीस अधीक्षक यांच्याकडून सुद्धा त्या दखलपात्र प्रकरणाची नोंद घेतली नसेल किंवा दखल घेतली नसेल तर त्या बाबतीमध्ये त्या तक्रारदार व्यक्तीला, प्रथम खबर देणाऱ्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करता येईल. आणखीन एक महत्वाची तरतूद म्हणजे या कायद्यामध्ये असणारी हातकडी घालण्याबाबत. हातकडी घालण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, त्यानुसारच हातकड्यांचा वापर केला जातो. आणि सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाप्रमाणे हातकड्या घालण्याबाबत नवीन कायद्यामध्ये तरतूद अशी करण्यात आलेली आहे की काही गंभीर प्रकरणामध्ये, उदाहरणार्थ आरोपी हा सराईत गुन्हेगार असेल, कोठडीतून पळून गेलेला असेल किंवा पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला असेल, खून, दरोडा, बलात्कार, लहान मुलांच्या बाबतीमध्ये लैंगिक अत्याचार, देशविरोधी अपराध, अशा अपराधामधील आरोपी असेल तर त्या अपराधातील आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये नेत असताना किंवा न्यायालयाकडे नेत असताना किंवा न्यायालयातून परत आणत असताना अशा प्रकरणातील आरोपीला हातकडी घालण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये आरोपीला हातकडी घालण्याबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद केलेली नव्हती. पुढचा मुद्दा बघूया, तो म्हणजे तपास. तपास म्हणजे काय हो? तपास म्हणजे पुरावा गोळा करण्यासाठी या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या संहितेप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यानं किंवा न्यायालयानं दंडाधिकाऱ्यानं प्राधिकृत केलेल्या व्यक्तीनं केलेली कार्यवाही म्हणजे तपास होय. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये इन्व्हेस्टिगेशन असं म्हणतो. म्हणजे तपास करण्याचे अधिकार पोलिसांना किंवा दंडाधिकाऱ्यानं प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला असतो. ह्या दोघांनाच हा तपास करण्याचा अधिकार असतो. दुसरा मुद्दा, तपास हा ह्या BNSS या संहितेप्रमाणेच हा तपास केला जातो, त्याप्रमाणे ही कार्यवाही केली जाते. आणि तपास करण्याचा उद्देश असतो तो म्हणजे पुरावा गोळा करणे. आणि या तपासाबाबत मग या नवीन कायद्यामध्ये काय तरतूद केली? त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे, अशा गुन्ह्यांच्या मध्ये त्या गुन्ह्याचं जे घटनास्थळ आहे त्या घटनास्थळाला फॉरेन्सिक तज्ञाची भेट देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि फॉरेन्सिक तज्ञांनी ही जी या घटनास्थळाला भेट दिलेली आहे त्या भेटीचं किंवा या घटनास्थळाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग या कायद्याप्रमाणे बंधनकारक करण्यात आलेलं. म्हणजे पहिला मुद्दा येईल आपल्याला की इथं व्हिडिओ रेकॉर्डिंग बंधनकारक केलेलं आहे आणि फॉरेन्सिक तज्ञाची भेट इथं बंधनकारक करण्यात आलेली आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे गंभीर प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षकांना अधिकार प्रदान केलेला आहे की गंभीर प्रकरणाचा तपास हा
पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे ते सोपवू शकते. यापूर्वीच्या कायद्याप्रमाणे, यापूर्वीच्या सीआरपीसी प्रमाणे अशी तरतूद केलेली नव्हती. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाणे अंमलदार यांच्या मार्फतीनं त्या गुन्ह्याचा तपास केला जायचा. आता पोलीस ठाण्याच्या अंमलदाराशिवाय इथं एसपींना अधिकार दिलेला आहे की पोलीस अधीक्षक हे एखाद्या गंभीर प्रकरणामध्ये त्या गुन्ह्याचा तपास हे पोलीस अधीक्षकांच्याकडे, डीवायएसपी यांच्याकडे सोपवू शकतील. आणखी एक महत्वाची तरतूद आहे की ज्यावेळी एखाद्या लोकसेवकाच्या विरुद्ध न्यायालयामध्ये खाजगी फिर्याद दाखल केली जाते आणि मग लोकसेवकाच्या विरुद्ध न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून त्या अपराधाची दखल घेण्यासाठी 2 अटी ठेवलेल्या आहेत. अतिशय महत्वाची असणारी ही तरतूद सर्व लोकसेवकांच्या बाबत अतिशय महत्वाची तरतूद आहे की त्या लोकसेवकाच्या विरुद्ध अपराधाची दखल घेण्यासाठी इथं 2 अटी ठेवलेल्या आहेत की ज्या बाबतीमध्ये त्या ज्या कर्तव्यार्थ कृती म्हणून केलेल्या त्या लोकसेवकाच्या त्या कृतीबाबत वरिष्ठांचा अहवाल न्यायालयाकडे प्राप्त झालेला असला पाहिजे. आणि दुसरं की त्या संबंधित लोकसेवकाला त्या कथित अपराधाबाबत आपली स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिलेली असली पाहिजे. आणि या 2 अटींची पूर्तता झाल्याशिवाय कोणत्याही दंडाधिकाऱ्याकडून लोकसेवकानं त्याच्या कर्तव्यार्थ केलेल्या कृतीच्या बाबतीमध्ये घडलेल्या अपराधाची दखल न्यायालयाला घेता येणार नाही. ह्या 2 अटी या ठिकाणी टाकलेल्या आहेत. आणि याशिवाय कोणत्याही आणखी एक महत्वाचा मुद्दा या तरतुदीपेक्षा वेगळा, तोही लोकसेवकाच्या संदर्भातच आहे की कोणत्याही लोकसेवकाच्या विरुद्ध न्यायालय कोणत्याही खटल्याची दखल घेण्यासाठी एक अट टाकण्यात आलेली होती. पूर्वी अगोदर सुद्धा ही अट होती की संबंधित शासनाची त्या खटल्याला मंजुरी असली पाहिजे. संबंधित शासनाची लोकसेवकाच्या विरुद्ध खटल्याला मंजुरी असली पाहिजे. पण तो खटला कशाचा, कोणत्या प्रकार असला पाहिजे की त्यानं कर्तव्यार्थ म्हणून केलेल्या कृतीच्या अनुषंगानं तो अपराध घडलेला असला पाहिजे. त्याच्या वैयक्तिक कृतीतून अपराध घडला असेल तर त्याबाबत ती अट लागू नव्हती. मग शासनाच्या मंजुरीची अट जी होती, मग लोकसेवकाच्या विरुद्ध न्यायालयाकडे खटला दाखल करण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्याकडनं काय केलं जायचं, राज्य शासनाकडनं त्या लोकसेवकाच्या विरुद्ध न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यासाठी परवानगी मागितली जायची. मग ही परवानगीचा अर्ज जो आहे तो कित्येक दिवस त्या अर्जावर कारवाई न होताच तो अर्ज पडून राहायचा. त्यामुळे लोकसेवकाच्या विरुद्ध त्यानं कर्तव्यार्थ केलेल्या कृतीच्या संबंधानं खटला दाखल करत असताना अडचणी यायच्या, त्यात विलंब व्हायचा. म्हणून ह्या नवीन कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की लोकसेवकाच्या विरुद्ध खटला दाखल करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागण्यासाठी केलेला जो अर्ज आहे तो अर्ज 120 दिवसाच्या आत निकाली काढणं शासनावर बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि जर का 120 दिवसाच्या आतमध्ये शासनानं त्या अर्जावर कोणतीही कारवाई केली नसेल तर 120 दिवसानंतर संबंधित खटल्याला शासनाची मंजुरी आहे असं समजून पुढील कार्यवाही केली जाईल. पुढे जाऊया. ज्यावेळी इथं पुढची तरतूद काय बघा, 4थी तरतूद की एखादा व्यक्ती पोलिसांच्या अटकेमध्ये नसताना सुद्धा त्या व्यक्तीला सहीचा नमुना, हस्ताक्षराचा नमुना, हाताच्या बोटांच्या ठशाचा नमुना किंवा आवाजाचा नमुना देण्यासाठी आदेश देण्याचा अधिकार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना प्रदान केलेला आहे. यापूर्वीच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा जर का सही, हस्ताक्षर, हाताचे ठसे किंवा आवाजाचा नमुना अशा प्रकारचा जर का या बाबी पुरावा कमी घ्यायच्या असतील तर तो व्यक्ती हा पोलिसांच्या ताब्यात असणं आवश्यक होतं. जर का तो व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात नसेल तर अशा प्रकारचा पुरावा गोळा करता येत नव्हता. मग नवीन कायद्यामध्ये काय तरतूद केलं, जरी आरोपी अटकेमध्ये नसला तरी त्या व्यक्तीनं आपल्या हाताचे ठसे किंवा हस्ताक्षराचे नमुने किंवा सहीचे नमुने, आवाजाचं सॅम्पल त्या व्यक्तीनं पोलिसांना द्यावं अशा प्रकारचा आदेश देण्याचा अधिकार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना प्रदान केलेला आहे. यामुळे काय होईल, तपासामध्ये आरोपीच्या विरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यास मदत होईल. आणि 5वा मुद्दा आहे तो म्हणजे वैद्यकीय तपासणीच्या बाबत की यापूर्वीच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे काही विशिष्ट अपराधांच्या बाबतीमध्ये आरोपीची जर का वैद्यकीय तपासणी करायची असेल
तर जो मेडिकल मेमो असायचा म्हणजे आरोपीला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जे रुग्णालयाकडे पाठवलं जायचं त्या मेमोवर किमान PSI दर्जाच्या अधिकाऱ्याची सही असणं बंधनकारक होतं. आता मात्र ती तरतूद वगळली आणि आता तरतूद केली की कोणताही दर्जाचा पोलीस अधिकारी अशा प्रकारे व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्याकरता त्याला रुग्णालयाकडे स्वतःच्या सहीनं पाठवू शकेल. हा एक महत्वपूर्ण बदल या कायद्यामध्ये आलाय. यामुळे काय झालं की PSI दर्जाच्या अधिकाऱ्याची वाट बघत बसण्याची आता गरज नाही. पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध असणारा कोणत्याही दर्जाचा पोलीस अधिकारी वैद्यकीय मेडिकल मेमोवर सही करून त्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करू शकेल. पुढे जाऊया. समन्स अतिशय महत्वाचा की कोर्टाची आणि पोलिसांची कार्यवाही वेगवान होण्यासाठी हे बदल आवश्यक आहेत, महत्वपूर्ण आहे. समन्स बाबत हा बदल आहे. आता समन्स कशाला म्हणायचं ते अगोदर बघूया. समन्स म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीनं आपल्या समक्ष स्वतःहून उपस्थित राहावं यासाठी त्या व्यक्तीच्या नावानं काढण्यात आलेला आदेश म्हणजे समन्स होय. मग हे समन्स काढण्याचा अधिकार कोणाला असतो? समन्स काढण्याचा अधिकार काही बाबतींमध्ये पोलिसांना असतो आणि न्यायालयाला देखील हा अधिकार असतो. म्हणजे न्यायालय आणि पोलीस हे समन्स काढू शकतात. मग हे समन्स ज्या व्यक्तीनं पोलिसांच्या समोर किंवा न्यायालयाच्या समक्ष हजर राहायचं आहे त्या व्यक्तीच्या नावानं हे समन्स काढलं जातं. आणि मग समजा न्यायालयाकडनं समन्स काढलं तर ते समन्स 2 प्रतीमध्ये काढलं जायचं. तो व्यक्ती ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो किंवा न्यायालय ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे त्या पोलीस स्टेशनकडे समन्स जायचं. तिथं गेल्यानंतर ते समन्स जो कॉन्स्टेबल बजावणार आहे, जो पोलीस अंमलदार बजावणार आहे त्याच्याकडे त्या समन्सच्या प्रती जाणार आणि त्यानंतर त्या माणसाचा शोध घेऊन ते समन्स दिलं जायचं आणि दुसऱ्या प्रतीवर सही घ्यायची. आता मात्र हे समन्स बजावणी करता एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला. काय बदल करण्यात आला? इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. म्हणजे ईमेलच्या माध्यमातून सुद्धा समन्सची बजावणी होऊ शकते. म्हणजे कोर्टाकडे किंवा पोलिसांच्याकडे जर का त्या व्यक्तीचा ईमेल ID उपलब्ध असेल तर त्या संबंधित व्यक्तीला थेट त्याच्या ईमेलवर हे समन्स पाठवता येईल. म्हणजे समन्स बजावणीमध्ये जो वेळ जात होता तो वेळ आता काय झाला? कमी झाला आणि समन्स बजावणी आता चुकत नाही. यापूर्वी बऱ्याचदा रिपोर्ट दिला जायचा की सदरची व्यक्ती त्या पथ्यावर आढळून येत नाही आणि समन्स परत कोर्टाकडे माघारी पाठवलं जायचं. संबंधित तारखेला ती व्यक्ती न्यायालयामध्ये हजर राहत नसायची. आता पत्ता सापडला नाही, माणूस मिळून आला नाही, आता असं म्हणण्याची गरजच नाही. त्या व्यक्तीचा ईमेल ID आहे तर त्या ईमेल ID वर आता हे समन्स पाठवता येईल. दुसरी एक महत्वपूर्ण बदल केला यामध्ये की अगोदर हे समन्स तो व्यक्ती जर का मिळून आला नाही तर त्या व्यक्तीच्या घरातील प्रौढ पुरुषावर हे समन्स बजावावं लागायचं. आता बदल असा करण्यात आला की तो व्यक्ती जर का घरामध्ये मिळून आला नाही संबंधित पत्त्यावर तर त्या व्यक्तीच्या घरातील कोणत्याही प्रौढ व्यक्तीवर हे समन्स बजावता येईल. प्रौढ व्यक्ती म्हणजे महिलेवर सुद्धा आता हे समन्स बजावता येईल. म्हणजे त्याच्या बायकोकडे सुद्धा हे समन्स देता येईल. अगोदर महिलेकडे हे समन्स देता येत नव्हतं. ज्या व्यक्तीच्या नावानं समन्स काढले खुद्द त्या पुरुषालाच हे समन्स द्यावं लागत असायचं. जर का महिलेला समन्स काढला असेल तर त्या महिलेला बजावणी करता येत होती पण तिच्या आईकडे मात्र हे समन्स देता येत नव्हतं. बरोबर. पुढचा मुद्दा बघूया तो म्हणजे पोलीस कोठडी. आता पोलीस कोठडी काय असते? कोठडीचे ज्यावेळी एखाद्या आरोपीला पोलिसांच्याकडनं ताब्यात घेतलं जातं किंवा न्यायालयाकडे तो आरोपी स्वतःहून हजर होतो मग त्या अटक केलेल्या व्यक्तीला किंवा न्यायालयाच्या स्वाधीन झालेल्या व्यक्तीला जर का तपासाच्या कामाच्या अनुषंगानं जर का पोलिसांच्या ताब्यात दिला असेल तर त्याला पोलीस कोठडी असं म्हटलं जातं आणि जर का तो न्यायालयाच्या ताब्यात असेल तर त्याला न्यायालयीन कोठडी म्हटलं जातं. आणि मग आता पोलीस कोठडीच्या बाबत ह्या नवीन कायद्यामध्ये अतिशय महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे. कोणत्याही गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांच्याकडनं आरोपीला 24 तासाच्या आत न्यायालयाकडे हजर केलं जातं. मग न्यायालयाकडे हजर केल्यानंतर मग त्या आरोपीला पोलीस कोठडीमध्ये ठेवायचं का न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवायचं हा अधिकार त्या संबंधित न्यायालयाला असतो. आणि मग हे पोलीस कोठडी ही अगोदरच्या कायद्याप्रमाणे ही 15 दिवसाकरता दिली जात असे पण हे 15 दिवस आरोपीला अटक केल्यानंतरचे 15 दिवस असायचे.
आणि समजा आरोपीला 3 दिवसाची किंवा 4 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आणि पोलीस कोठडी संपल्यानंतर जर का आता त्या आरोपीला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं तर त्याला परत पोलीस कोठडी मिळत नसायची. आणि बऱ्याचदा काय होतं की पोलीस अधिकारी हा वेगवेगळ्या बंदोबस्तामध्ये जातो किंवा अन्य गुन्ह्यांचा तपास करतो आणि ज्या कालखंडामध्ये पोलीस कोठडी मिळाली असते त्या कालखंडामध्ये तो काय करू शकत नाही, त्या आरोपीकडे चौकशी करू शकत नाही, तपास करू शकत नाही. आणि नंतर आता न्यायालयीन कोठडीमध्ये आरोपी गेल्यानंतर या आरोपीची पोलीस कोठडी पोलीस अधिकाऱ्यांना मिळत नसायची आणि त्यामध्ये तपास करण्यामध्ये अडचणी निर्माण व्हायच्या. आणि ती अडचण आता ह्या नवीन कायद्यामध्ये दूर करण्यात आलेली आहे की जर का एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपीला त्या अपराधाला शिक्षा ही 10 वर्षापेक्षा जास्त कारावास, मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा असेल अशा प्रकरणामध्ये त्या आरोपीला किती दिवस, 90 दिवसापर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवता येतं. अगोदर जामीन दिलेला अन्य न्यायालयानं त्याला जामीन सोडण्याचा आदेश दिला नसेल तर. आणि ज्या गुन्ह्यामध्ये 10 वर्षापेक्षा कमी कारावास अशी शिक्षा असेल तर त्या गुन्ह्यामध्ये 60 दिवसापर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवलं जायचं. हे 60 दिवस 90 दिवस झाले म्हणजे आरोपी जामीन सुटतो असं नाही. न्यायालयानं जामीन मंजूर केला तरच त्या दिवसानंतर तो काय होईल की संबंधित आरोपी जामीन सुटेल. आणि मग आता नवीन कायद्यामध्ये तरतूद काय केली की जर का न्यायालयीन कोठडी ही 90 दिवस असेल तर त्यापैकी सुरुवातीचे जे 60 दिवस आहेत किंवा ज्या ठिकाणी 60 दिवसाची न्यायालयीन कोठडी आहे त्यापैकी सुरुवातीचे जे 40 दिवस आहेत, हे 60 दिवस आणि 40 दिवस, या 60 आणि 40 दिवसापैकी कोणत्याही वेळी 15 दिवसापर्यंतची पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार आता पोलिसांना प्राप्त झालाय. बघा की ज्या प्रकरणामध्ये आता काय झालं की जर का 90 दिवस असो किंवा 60 दिवस न्यायालयीन कोठडी असो, की ज्यावेळी आरोपीला अटक केलं तर अटक केल्यानंतर जो सुरुवातीचा कालखंड आहे त्या सुरुवातीच्या कालखंडामध्येच या आरोपीला पोलीस कोठडी ही दिली जायची. पोलीस कोठडी नवीन कायद्यात सुद्धा किती आहे, 15 दिवसच आहे. जुन्या कायद्यात सुद्धा 15 दिवसच होती. पण आता बदल काय केला की अगोदरच्या कायद्याप्रमाणे CRPC प्रमाणे पोलीस कोठडी ही अटक झाल्यापासून लगेचच ही दिली जायची. आता मात्र तसं नाही की तुम्हाला आवश्यक वाटेल त्यावेळी सुरुवातीचे 60 दिवस किंवा सुरुवातीचे 40 दिवस यापैकी कालावधीमध्ये कोणत्याही वेळी तुम्ही ही 15 दिवसाची कोठडी मागू शकता. म्हणजे ज्यावेळी अन्य गुन्ह्यांचा तपास नसेल किंवा अन्य बंदोबस्त नसतील, पोलीस अधिकारी तपासाकरता उपलब्ध असतील, अशा वेळी पोलीस कोठडी मागण्याची तरतूद ह्या नवीन कायद्यामध्ये करण्यात आली. पोलीस कोठडीचा कालावधी वाढवलेला नाही. पोलीस कोठडीचा कालावधी 15 दिवसच आहे. फक्त काय आणली त्यामध्ये, लवचिकता आणली. अगोदर काय आठवते की अटक केल्यानंतर सुरुवातीच्या कालखंडामध्येच पोलीस कोठडी मिळायची. आता मात्र नाही, तसं नाही की अटक केल्यानंतर ह्या सुरुवातीच्या 60 दिवसामध्ये की ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा ही 10 वर्षापेक्षा जास्त आहे आणि ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा ही 10 वर्षापेक्षा कमी आहे अशा प्रकरणामध्ये 40 दिवस, यापैकी कोणत्याही वेळी ही पोलीस कोठडी मागता येईल. पोलीस कोठडीचा कालावधी आता देखील कमाल 15 दिवस असेल. पुढे जाऊया. वेळ मर्यादा. या नवीन कायद्याप्रमाणे, त्याला आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणतो, त्या कायद्याप्रमाणे काही बाबतीमध्ये वेळेची मर्यादा घातलेली आहे. खूप ठिकाणी वेळेची मर्यादा घातलेली आहे. पण त्या वेळेची मर्यादा घातलेल्या बाबी आपल्याला मुलाखतीमध्ये सांगता आल्या पाहिजेत, आठवल्या पाहिजेत. अशाच सोप्या सोप्या बाबी आपण या ठिकाणी ह्या चार्टमध्ये घेतलेल्या आहेत. कोणकोणत्या बाबतीत वेळेची मर्यादा घातलेली आहे की खटला त्वरेनं निकालात निघावा यासाठी किंवा कार्यवाही ही योग्य रीतीने पार पाडली जावी याकरता ही वेळेची मर्यादा, कालमर्यादा घालण्यात आलेली आहे. मग ही कोणकोणते बाबतीत कालमर्यादा आहे? इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला सांगता येईल अशा सोप्या सोप्या बाबी आपण या ठिकाणी समाविष्ट केलेल्या आहेत. सगळ्या बाबी जर का समाविष्ट केल्या तर त्या सगळ्या बाबींची पार्श्वभूमी आपल्याला माहीत नसते आणि मग ती उत्तरं केवळ पाठांतर करून द्यावी लागतील. आणि जर का त्याच्यावर उपप्रश्न आपल्याला विचारले तर त्या उपप्रश्नांची उत्तरं देता येणार नाहीत. यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे खटला कमिट करणं. त्याला सुरुवातीच्या 90 दिवसामध्ये हा खटला कमिट करावा लागेल किंवा वाढीव कालावधी हा 180 दिवसापर्यंत असेल. काही जणांनी याचा अर्थ असा घेतला की खटल्याच्या निकालाला कमाल 180 दिवसांचा अवधी दिलाय असा घेतला, तर ते चुकीचं आहे.
खटला कमिट करणं किंवा खटला वर्ग करणं म्हणजे काय? बघा, जर का कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद केली असेल तर तेवढं सोडून कोणत्याही अपराधाचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्या अपराधाचं जे दोषारोपपत्र आहे, त्यालाच आपण चार्जशीट म्हणतो, हे दोषारोपपत्र काय केलं जातं? न्यायालयामध्ये सादर केलं जातं. पण कोणत्या न्यायालयामध्ये सादर केलं जातं? मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये सादर केलं जातं. आणि मग समजा खुनाचा अपराध आहे, मग खुनाचा अपराध कोणत्या न्यायालयाकडे चालवला जातो? केवळ सत्र न्यायालयाकडनं चालवला जातो. मग केवळ सत्र न्यायालयाकडनं चालवण्याजोग्या अपराधाचा खटला आता दाखल कुठे झाला आहे? प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयामध्ये दाखल झालाय. आणि ह्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तो खटला सत्र न्यायालयाकडे पाठवायचा असतो. आणि यालाच म्हणतात खटला कमिट करणं, खटला वर्ग करणं. म्हणजे केवळ सत्र न्यायालयानं चालवण्याजोगी प्रकरणं ही मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाकडून सत्र न्यायालयाकडे वर्ग करणं, याला खटला कमिट करणं असं म्हणतात. आणि यासाठी कालावधी निश्चित करून दिलेला आहे 90 दिवसांचा. आणि कालावधी वाढून जास्तीत जास्त किती असेल? 180 दिवस असेल. हा कालावधी एखाद्या खटल्याचा निकाल घोषित करण्यासाठी दिलेला नाही. न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ते प्रकरण जर का केवळ सत्र न्यायालयाकडून चालवण्यासारखं असेल तर ते प्रकरण सत्र न्यायालयाकडे पाठवणं, याकरता हा कालावधी 90 दिवसांचा निश्चित केलेला आहे. पुढचा मुद्दा बघूया की ज्यावेळी न्यायालयामध्ये आरोपीच्या विरुद्ध खटला दाखल होतो, तो खटला दाखल झाल्यापासून 60 दिवसाच्या आतमध्ये तो आरोपी व्यक्ती त्या खटल्यातून दोषमुक्ती मिळण्यासाठी अर्ज दाखल करू शकेल. दोषमुक्ती द्यायची किंवा नाही त्याचा निर्णय संबंधित न्यायालयाकडनं होईल, पण 60 दिवसाच्या आतच तो अर्ज दाखल करू शकेल. मगाशी सांगितलेला मुद्दा की लोकसेवकाच्या विरुद्ध न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते. लोकसेवकानं कर्तव्यार्थ केलेल्या कृतीतून अपराध घडला असेल आणि त्या अपराधाच्या अनुषंगानं न्यायालयात खटला पाठवण्यासाठी शासनाची पूर्वमंजुरी आवश्यक असते. आणि अशा पूर्वमंजुरीसाठी शासनाकडे अर्ज केल्यापासून शासनानं 120 दिवसाच्या त्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे. आणि जर का शासनानं या 120 दिवसाच्या आत निर्णय घेतला नसेल त्या बाबतीत, तर असं गृहीत धरलं जाईल की त्या खटल्याला शासनाची मंजुरी आहे असं समजून पुढील कार्यवाही केली जाईल. यामुळे काय झालं की लोकसेवकाच्या विरुद्ध न्यायालयामध्ये खटले दाखल करण्यासाठी जो विलंब होत होता, तो विलंब काय झाला? आता संपुष्टात आला. पुढचा मुद्दा आहे चार्ज फ्रेम करणे. कोणत्याही प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये पहिला मुद्दा असतो, आरोपीच्या विरुद्ध खटला सुरू करत असताना पहिला मुद्दा असतो की त्या आरोपीच्या विरुद्ध आरोप निश्चित करणं, की अमुक अपराध केल्याचा आरोप त्या आरोपीवर ठेवला जातो. आणि मग हा आरोप निश्चित करण्यासाठी या कायद्याने कालावधी निश्चित केला की त्या आरोपीवरील आरोपासाठी पहिली सुनावणी झाल्यापासून 60 दिवसाच्या आतमध्ये त्या आरोपी व्यक्तीवर चार्ज फ्रेम होणं बंधनकारक आहे. ही 60 दिवसाची कालमर्यादा फक्त चार्ज फ्रेम करण्यासाठी घालण्यात आलेली आहे. आणि चार्ज फ्रेम केल्यानंतर त्या प्रकरणाची सुनावणी ही दैनंदिन तत्वावर केली जाईल. खटला निकालात काढण्यासाठी, ट्रायल चालवण्यासाठी कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही. मात्र बंधनं घातलेली आहेत. 2 बंधनं आहेत. कोणकोणती? की एखाद्या प्रकरणामध्ये ट्रायल सुरू झाल्यानंतर, म्हणजे आरोपीवर चार्ज फ्रेम झाल्यानंतर, त्या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर त्याची डे टू डे तत्वावर सुनावणी घेतली जाईल, दैनंदिन तत्वावर ट्रायल चालवली जाईल. हे डे टू डे ट्रायल काय असते? तर त्या प्रकरणामधील साक्षीदार जे हजर झालेले आहेत त्या सर्वांची साक्ष तपासणी होईपर्यंत त्या प्रकरणाच्या कार्यवाहीला तहकूबी दिली जाणार नाही, कामकाज पुढे ढकललं जाणार नाही. म्हणजे जोपर्यंत उपस्थित असलेल्या साक्षीदारांची साक्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत ते कामकाज पुढे ढकललं जाणार नाही. दररोज त्याची सुनावणी घेतली जाईल. आणि ही ट्रायल चालवण्याच्या बाबतीमध्ये आणखी एक बंधन टाकण्यात आलेलं आहे. ते बंधन म्हणजे कोणत्याही प्रकरणामध्ये एकदा ट्रायल सुरू झाली की त्यामध्ये 2 पेक्षा जास्त वेळा तहकूब केलं जाणार नाही. कामकाज हे दैनंदिन तत्वावरच चालवलं जाईल. आणि त्यानंतर जो निकाल द्यायचा आहे, निकालाच्या बाबत पुन्हा बंधन घातलंय
की त्या खटल्याची जी सुनावणी आहे, दोन्ही बाजूचा साक्ष पुरावा ऐकून घेतल्यानंतर, पुरावा नोंद झाल्यानंतर न्यायाधीशांनी लगेचच आपला न्याय निर्णय जाहीर करायचा आहे. आणि जर का लगेच न्याय निर्णय जाहीर केला नसेल तर त्या बाबतीमध्ये त्या पक्षकारांना नोटीस देऊन साक्ष पुरावा पूर्ण झाल्यापासून 45 दिवसाच्या आतमध्ये तो त्या खटल्याचा, त्या प्रकरणाचा न्याय निर्णय देणं बंधनकारक आहे. हे होते या नवीन कायद्याप्रमाणे इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला सांगता येईल अशा काही महत्वाच्या ह्या कालमर्यादा नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी अशा प्रकारची कालमर्यादा जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये नमूद केलेली नव्हती किंवा तरतूद केलेली नव्हती. पुढे जाऊया. इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर, सर्वात महत्वाची सुधारणा आहे. मोस्ट IMP इंटरव्ह्यू मध्ये तुमचं हे तुम्ही सांगितलंच पाहिजे की इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करण्याची तरतूद ह्या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. मग नवीन कायद्याप्रमाणे व्हिडिओ रेकॉर्डिंग बंधनकारक करण्यात आलेला आहे. कोणकोणत्या बाबतीमध्ये? पहिलं की ज्यावेळी एखाद्या साक्षीदाराचा जबाब हा पोलीस अधिकाऱ्याकडून नोंदवून घेतला जातो, तो जबाब नोंदवत असताना त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल. याशिवाय कोणत्याही न्यायदंडाधिकाऱ्याकडून ज्यावेळी एखाद्या आरोपीचा कबुली जबाब किंवा साक्षीदाराचे जबाब नोंदवले जातील त्यावेळी त्यांचं देखील व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. याशिवाय पोलिसांच्याकडनं ज्यावेळी जप्ती, झडती आणि जप्ती याची कारवाई केली जाते, म्हणजे एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या व्यक्तीचा शोध घेत असताना ज्यावेळी झडती आणि जप्तीची कार्यवाही केली जाते, त्या कार्यवाहीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं या कायद्याप्रमाणे बंधनकारक आहे. आणि ओळख परेड, की ज्यावेळी एखाद्या आरोपीला साक्षीदार ओळखत असल्याचं सांगतो आणि त्याची ओळख पटवण्यास, आरोपीची ओळख पटवण्यासाठी ज्यावेळी कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमक्ष या आरोपीची ओळख परेड घेतली जाईल, त्या ओळख परेडच्या कार्यवाहीचं देखील व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं या नवीन कायद्याप्रमाणे बंधनकारक आहे. आणि जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलेला आहे तो न्यायालयामध्ये पुरावा म्हणून त्याचा वापर केला जाईल. यामुळे काय होईल? पोलिसांच्या बाबत यापूर्वी काय घडायचं की ज्यावेळी न्यायालयामध्ये खटला दाखल केला जायचा त्यावेळी साक्षीदार फितूर व्हायचे. आता हे साक्षीदार फितूर होण्याचं प्रमाण शून्यावर येणार आहे. कारण की यापूर्वी खटल्यामध्ये जो फिर्याद देणारा, मूळ तक्रार करणारा जो तक्रारदार असायचा तोच न्यायालयामध्ये फितूर व्हायचा, हॉस्टाईल व्हायचा. याशिवाय साक्षीदार देखील पोलिसांच्या समोर साक्ष द्यायचे, परंतु न्यायालयामध्ये म्हणायचे की आमची साक्ष पोलिसांनी कधी नोंदवून घेतलेली नाही. ज्यावेळी घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांच्याकडनं केला जायचा त्यावेळी त्या घटनास्थळाचे पंच न्यायालयामध्ये सांगायचे की त्या पंचनाम्यावरील केवळ सह्या आमच्या आहेत, आम्ही ज्यावेळी सह्या केल्या तो मजकूर मात्र लिहिलेला नव्हता, हा सगळा कागद कोरा होता. आणि या साक्षीदारांना फितूर घोषित केलं जायचं. आणि योग्य पुरावा न मिळाल्यामुळं बऱ्याच वेळा आपण वर्तमानपत्रातनं बातम्या वाचायचो, सबळ पुराव्या अभावी आरोपीची निर्दोष मुक्तता झाली. आता या सगळ्या बाबींना काय होणार आहे? पायबंद होणार आहे. आणि साहजिकच या इलेक्ट्रॉनिक पुराव्यामुळं, या इलेक्ट्रॉनिक साधनाच्या वापरामुळं आता यापुढं निश्चितपणे कोणत्याही प्रकरणामधील दोषसिद्धी होण्याचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये आता काय होईल? वाढ होईल. म्हणजे नवीन कायद्यामुळं दोषसिद्धी होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर कोणत्याही चौकशी किंवा खटल्याच्या कार्यवाहीमध्ये केला जाणार आहे. उदाहरणार्थ समन्स बजावणी असेल, साक्षीदाराची साक्ष तपासणी असेल, पुरावा नोंद करणं असेल, अपील करणं असेल, एखाद्या आरोपीची उपस्थिती असेल, याकरता इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करता येईल. समन्स आता ऑनलाईन पद्धतीने समन्स बजावणी करता येईल. आरोपीला जेलमधून न्यायालयामध्ये हजर करण्याची, जातीनं आणण्याची गरज नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्या संबंधित व्यक्तीची उपस्थिती न्यायालयामध्ये करता येईल. किंवा ज्या साक्षीदाराला न्यायालयामध्ये हजर करणं खर्चिक आहे किंवा शक्य नाही अशा साक्षीदाराची साक्ष न्यायालयामध्ये नोंदवण्यासाठी आरोपी त्या संबंधित विटनेसला न्यायालयामध्ये येण्याची गरज नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ह्या साक्षीदाराची साक्ष न्यायालयामध्ये आता नोंदवणं शक्य झालं. म्हणजे या सगळ्या बाबीमुळं काय होणार आहे की
या न्यायालयामध्ये जे खटले चालवले जातात त्या खटल्याच्या कार्यवाहीला वेग येणार आहे आणि दोषसिद्धीचं प्रमाण हे वाढणार आहे. पुढचा मुद्दा बघूया, तो म्हणजे एखाद्या आरोपीचा कालावधी. कारावासामध्ये असणारा जो कालावधी आहे की ज्या बाबतीमध्ये आरोपीला कारावासाची शिक्षा असते आणि कारावासाच्या शिक्षा ही जन्मठेप किंवा मृत्यूदंड नसते, अशा प्रकरणांच्या बाबतीमध्ये ही तरतूद लागू होते. मग आरोपीच्या विरुद्ध न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असतो. मग अटक केलेल्या आरोपीला न्यायालयानं जामीन मंजूर केलेला नसतो, त्यावेळी तो आरोपी जेलमध्ये असतो. मग या जेलमध्ये असणाऱ्या आरोपीला जास्तीत जास्त कारावासामध्ये किती दिवस ठेवलं जातं? त्याला जी असणारी शिक्षा आहे त्या शिक्षेपेक्षा जास्त कालावधी त्याला कारावासामध्ये ठेवता येणार नाही. समजा एखाद्या अपराधाकरता शिक्षा ही 10 वर्षापर्यंत कारावास आहे आणि अशा बाबतीमध्ये त्या आरोपी व्यक्तीला 10 वर्षापेक्षा जास्त काळ कारावासामध्ये ठेवता येत नाही. पण जर का त्या आरोपीनं कारावासामध्ये जी कमाल शिक्षा आहे त्या शिक्षेपैकी निम्मा कालखंड जर का कारावासामध्ये काढला असेल तर त्याला जामीनवर सुटण्याचा अधिकार असतो. तो न्यायालयाकडे जामिनाची मागणी करू शकतो, जामीनवर सुटण्याची मागणी करू शकतो. पण जर का आरोपी हा पहिल्यांदाच शिक्षा झालेली असेल, पहिल्यांदाच तो अपराध केल्याच्या आरोपावरनं कारावासामध्ये असेल, अपराध केल्याच्या आरोपावरनं कारावासामध्ये असेल, तर अशा आरोपीच्या बाबतीमध्ये त्या 10 वर्षापैकी 1/3 कालावधी त्यानं कारावासात काढल्यानंतर तो जामीनवर सुटण्याची मागणी न्यायालयाकडे करू शकतं आणि त्यानं हा 1/3 कालावधी हा कारावासात काढल्याच्या कारण नमूद करून न्यायालय त्या आरोपीला जामीनवर सोडू शकेल. ही नव्यानं समाविष्ट करण्यात आलेली तरतूद की ज्या आरोपीला पहिल्यांदाच अपराध केल्याच्या कारणावरनं अटक करण्यात आलेली असेल त्याच्यावरचा खटला न्यायालयामध्ये प्रलंबित असेल आणि खटला प्रलंबित असताना जर का त्यानं कारावासामध्ये कमाल शिक्षेच्या 1/3 कालावधी कारावासामध्ये काढला असेल तर त्याला जामीनवर सोडण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा मुद्दा बघूया, तो म्हणजे पीडित व्यक्तीचे हक्क किंवा अधिकार. आता पीडित व्यक्तीचे हक्क किंवा अधिकार असं म्हणून सगळे मुद्दे एकत्र केलेले नाहीयेत, कुठंच एका कलमामध्ये अशी तरतूद केलेली नाहीये. या नवीन कायद्यामध्ये वेगवेगळ्या कलमामध्ये देण्यात आलेल्या तरतुदी एका ठिकाणी आपण समजण्यासाठी एकत्र केलेल्या आहेत. ज्यावेळी एखाद्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये प्रथम खबर दाखल होते, FIR दाखल होतो. FIR ची कॉपी ज्या व्यक्तीनं त्या पोलीस ठाण्याकडे प्रथम खबर दिलेली असेल त्याला FIR ची कॉपी देणं बंधनकारक आहे. पण नवीन कायद्याप्रमाणे तरतूद केली की ज्या व्यक्तीनं प्रथम खबर दिली असेल त्याला तर ती कॉपी दिलीच पाहिजे. पण त्याशिवाय त्या अपराधाला जी बळी पडलेली व्यक्ती आहे त्या अपराधाला बळी पडलेल्या व्यक्तीला सुद्धा या प्रथम खबरीची कॉपी देणं बंधनकारक असेल. बऱ्याचदा असं घडतं की एखाद्या कुटुंबावर हल्ला होतो आणि त्या कुटुंबातील काही व्यक्ती गंभीर जखमी होतात. मग त्या प्रकरणामध्ये एकतर पोलीस स्वतःहून फिर्याद देतात किंवा एखादा शेजारी किंवा घटना पाहणारा त्यामध्ये पोलीस ठाण्याकडे ही प्रथम खबर देतो. आणि मग आता या प्रकरणामध्ये काय होईल, ज्यानं FIR दिलाय त्याला तर कॉपी देणं बंधनकारक आहे, पण त्या अपराधाला बळी पडलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा या प्रथम खबरीची प्रत देणं बंधनकारक करण्यात आलेलं. दुसरा मुद्दा की अपराध घडल्यापासून म्हणजे प्रथम खबर दाखल झाल्यापासून 90 दिवसामध्ये जो तपासाची प्रगती आहे ती तपासाची प्रगती पीडित व्यक्तीला कळवणं किंवा त्याची माहिती देणं या कायद्याप्रमाणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. याशिवाय पीडित व्यक्तीला कागदपत्र देणं बंधनकारक आहे. याशिवाय बऱ्याच वेळा शासनाकडनं एखाद्या खटल्यातून माघार घेतली जाते, म्हणजे आरोपीच्या विरुद्धचा खटला शासनाकडूनच माघारी घेतला जातो. मग अशा बाबतींमध्ये ह्या नवीन कायद्यामध्ये एक तरतूद करण्यात आलेली आहे की ज्यावेळी एखाद्या प्रकरणामध्ये शासनाकडून आरोपीच्या विरुद्धचा खटला माघारी घेतला जात असेल तर त्या प्रकरणामध्ये असा खटला माघारी घेण्याची परवानगी देण्यापूर्वी न्यायालय संबंधित अपराधामधील बळी पडलेल्या किंवा पीडित व्यक्तीची बाजू ऐकून घेतल्याशिवाय अशा प्रकारे शासनाला खटल्यातून माघार घेण्याची किंवा आरोपीची त्या खटल्यातून मुक्तता करण्याची परवानगी देणार नाही. पुढचा मुद्दा की या कायद्याने अशी तरतूद केली आहे की प्रत्येक राज्य शासनानं साक्षीदारांच्या करता साक्षीदार संरक्षण योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करावी.
याशिवाय नवीन कायद्याप्रमाणे पीडित व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. अशा या पीडित व्यक्तीचे हक्क किंवा अधिकार हे वेगवेगळ्या कलमांच्या मध्ये या नवीन कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेले. पुढचा मुद्दा बघूया, तो म्हणजे फरारी आरोपीच्या उपस्थितीमध्ये त्याच्या विरुद्धचा खटला चालवणं. आता पहिलं फरारी आरोपी कुणाला म्हणायचं, की जी व्यक्ती न्यायालयासमोर हजर राहत नाहीये किंवा न्यायालयासमोर हजर राहण्याचं जाणीवपूर्वक लपवत आहे किंवा चुकवत आहे आणि त्यासाठी ती फरारी झालेली आहे. आणि मग अशा व्यक्तीच्या नावानं काय काढला जातो, जाहीरनामा काढला जातो, की जी व्यक्ती वॉरंट बजावून देत नाही, वॉरंटची अटक वॉरंटचं बजावणी होऊन देत नाही, न्यायालयासमोर स्वतःहून हजर राहत नाही, अशा व्यक्तीनं स्वतःहून न्यायालयासमोर हजर राहावं याकरता या आरोपीच्या उपस्थितीकरता हा जाहीरनामा काढला जातो. आणि जाहीरनामा काढून 30 दिवसानंतरच्या नमूद केलेल्या दिवशी न्यायालयात तिला हजर राहायला सांगितलं जातं. आणि या जाहीरनाम्यानुसार जर का ती व्यक्ती हजर झाली नाही आणि त्या व्यक्तीच्या विरुद्ध असणाऱ्या अपराधाला जर का शिक्षा ही जन्मठेप, मृत्यूदंड आणि 10 वर्षापेक्षा जास्त कारावास यापैकी एखादी शिक्षा असेल तर त्या बाबतीमध्ये त्या व्यक्तीला फरारी अपराधी म्हणून घोषित केलं जातं किंवा उद्घोषित अपराधी म्हणून घोषित केलं जातं. आणि अशा उद्घोषित अपराधी व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्याच्या गैरहजेरीमध्ये खटला चालवण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. सगळ्याच प्रकरणातील फरारी आरोपीच्या गैरहजेरीमध्ये खटला चालवण्याची तरतूद केलेली नाही. बघा कोणत्या अपराधामध्ये, की ज्या अपराधामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त कारावास, जन्मठेप किंवा मृत्यूदंड या शिक्षेची तरतूद आहे, अशा अपराधातील आरोपी जर का उद्घोषित अपराधी म्हणून घोषित केला असेल तर त्याच्या बाबतीमध्ये त्या आरोपीच्या व्यक्तीच्या गैरहजेरीमध्ये त्याच्या विरुद्धचा खटला चालवून निकाल देण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी काही अटी टाकण्यात आलेल्या आहेत, की त्या आरोपीच्या विरुद्ध आरोप निश्चित केल्यापासून 90 दिवसाच्या आत खटला चालवता येणार नाही. म्हणजे 90 दिवस त्या फरारी आरोपीची वाट पाहिली जाईल आणि त्या आरोपीला या खटल्याची माहिती मिळावी म्हणून याकरता त्या आरोपीच्या नावानं 30 दिवसाच्या अंतरानं अटकेचे 2 वॉरंट काढले जातील. आणि अटकेचे 2 वॉरंट काढले जातील. याशिवाय वर्तमानपत्रामध्ये त्याच्या विरुद्ध खटला सुरू झाल्याची माहिती प्रसिद्ध केली जाईल. खटला सुरू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना आणि मित्रांना देखील कळवली जाईल. सोबतच त्याच्या विरुद्ध खटला चालू केल्याबाबतची माहिती, त्याचा जो पत्ता आहे त्या पत्त्यावर त्याच्या घराच्या आजूबाजूला सर्वांना दिसेल किंवा तो व्यक्ती त्या ठिकाणी आला तर त्याला दिसेल अशा रीतीने ती माहिती त्या ठिकाणी चिटकवली जाईल आणि मगच त्याच्या विरुद्धचा खटला सुरू केला जाईल. आणि खटला सुरू करून जर का खटल्याची कार्यवाही त्यात तो हजर व्हायच्या आतच पूर्ण झाली असेल तर खटल्याचा निकाल देखील देता येईल. आणि अशा प्रकारे जर का एखाद्या खटल्याचा आरोपीच्या गैरहजेरीमध्येच निकाल लागला असेल तर त्या प्रकरणामध्ये जोपर्यंत तो आरोपी न्यायालयाच्या समक्ष हजर होत नाही तोपर्यंत त्या खटल्यामध्ये अपील दाखल करता येणार नाही. आणि जर का अशा प्रकारचं अपील दाखल करायचं असेल तर तो 3 वर्षाच्या आत हजर झालेला असला पाहिजे. जर का तो खटल्याचा निकाल लागून 3 वर्षानंतर जर का न्यायालयाच्या समक्ष हजर झाला असेल तर त्याला अपील दाखल करता येणार नाही. त्या अपराधाकरता त्याला दिलेली शिक्षा जी आहे ती शिक्षा त्याला आता काय करावं लागेल, भोगावी लागेल. या होत्या फरारी आरोपीच्या बाबत त्याच्या गैरहजेरीमध्ये खटला चालवण्याबाबत असणाऱ्या ह्या तरतुदी, की ज्या अपराधामध्ये 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावास, मृत्यूदंड आणि आजीवन कारावास अशा शिक्षा आहेत. अशा अपराधातील व्यक्ती उद्घोषित अपराधी म्हणून घोषित केला असेल तर त्याच्या गैरहजेरीमध्ये खटला चालण्याची तरतूद ह्या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. पुढचा मुद्दा बघूया, तो म्हणजे संक्षिप्त ट्रायल, की जुन्या कायद्यात सुद्धा संक्षिप्त ट्रायल चालवण्याची तरतूद होती. त्यामध्ये चोरीच्या काही अपराधांचा समावेश होता. जुन्या कायद्यामध्ये ज्या अपराधांची संक्षिप्त ट्रायल करता येईल अशा अपराध आताही त्यांची संक्षिप्त ट्रायल करता येते. पण त्याच्या व्यतिरिक्त हे नवीन अपराध समाविष्ट केलेला आहे, की ज्या अपराधामध्ये 3 वर्षापर्यंतच कारावासाची शिक्षा होऊ शकते अशा अपराधांची संक्षिप्त ट्रायल चालवण्याची तरतूद नव्याने करण्यात आलेली आहे. आणि जर का
अशा प्रकारे एखाद्या अपराधाची संक्षिप्त ट्रायल चालवायची असेल तर त्या संबंधित अपराधातील आरोपीची सहमती असणं आवश्यक आहे. आरोपीच्या सहमतीनंच अशा प्रकारे म्हणजे आरोपीला बाजू मांडण्याची संधी देऊन मगच अशा प्रकारचा संक्षिप्तपणे ट्रायल चालवली जाईल, अन्यथा नाही. आणि या संक्षिप्तपणे अपराधाचा खटला चालवून आरोपीला जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंतच्या कारावासाची शिक्षा देता येईल, त्यापेक्षा जास्त नाही. पण इथं अट असते की जर का एखाद्या अपराधाचा खटला हा संक्षिप्तपणे चालवला असेल आणि आरोपीला जर का त्यामध्ये शिक्षा दिली असेल तर किंवा आरोपीची निर्दोष मुक्त झाली असेल तर त्या बाबतीमध्ये सरकार पक्षाकडून किंवा आरोपी पक्षाकडून अपील दाखल करता येत नाही. म्हणजे त्या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही. पुढचा मुद्दा बघूया, तो म्हणजे दयेचा अर्ज. तर दयेचा अर्ज कोणत्या प्रकरणामध्ये? की ज्या प्रकरणामध्ये आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे अशा प्रकरणामध्ये तुरुंग अधिकाऱ्यानं आरोपीला त्याला दयेचा अर्ज दाखल करता येईल. राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्याकडे दयेचा अर्ज दाखल करता येईल याची माहिती त्यांनी दिली पाहिजे. पण कधी? जर का त्याच्या वतीनं किंवा त्याच्या नातेवाईकाच्या वतीनं राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्याकडे दयेचा अर्ज दाखल केला नसेल अशा बाबतीतच तुरुंग अधिकाऱ्यांना माहिती द्यायची आहे. जर का अगोदरच त्या आरोपीनं किंवा आरोपीच्या नातेवाईकांनी दयेचा अर्ज दाखल केला असेल तर आता त्याला नव्यानं माहिती देण्याची काही आवश्यकता नाही. आणि मग त्या आरोपीचा हा दयेचा अर्ज 30 दिवसाच्या आत राज्यपालांच्याकडे सादर करता येईल किंवा राज्यपालांचा निर्णय झाल्यानंतर 60 दिवसाच्या आतमध्ये राष्ट्रपती यांच्याकडे दाखल करता येईल. आणि या दोन्ही बाबतीमध्ये राज्यपालांच्याकडे केलेला दयेचा अर्ज किंवा राष्ट्रपतींच्याकडे केलेला दयेचा अर्ज ह्या दोन्ही बाबतीमध्ये जर का तो अर्ज नामंजूर झाला असेल तर त्या बाबतीमध्ये अन्य कोणत्याही न्यायालयाकडे किंवा अन्य कोणत्याही प्राधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येणार नाही. या होत्या या नवीन कायद्यामध्ये नव्यानं करण्यात आलेल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगता येईल अशा या महत्वाच्या तरतुदी. आपण काय केलंय? सगळ्यात बदल झालेल्या तरतुदी या लेक्चरमध्ये घेतलेल्या नाहीत. मुलाखतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतील किंवा आपण स्वतःहून सांगू शकेल अशी काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. की नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये नव्यानं कोणकोणत्या तरतुदी समाविष्ट केल्या तर तुम्हाला ह्या नमूद केलेल्या कोणत्याही तरतुदी सांगता येतील. आणि ह्या तरतुदी सांगत असताना काय करायचं? आपण आपल्याला ज्या सोप्या वाटतील, सहजपणे सांगता येतील अशाच तरतुदी स्पष्टपणे सांगाव्यात की जेणेकरून त्यावर विचारण्यात आलेले उपप्रश्नांची उत्तरं आपल्याला चांगल्या रीतीनं देता येईल. थांबूया इथं, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.